मी पाण्याचा एक टिपकाही वापरणार नाही या भाज्यासाठी. ओके. नागेश बाद झाला रिव्ह्यू आता आणि इकडं बघत राहा डॉली चायवाला. डॉली चायवाला. अरे यार, हे बघ, हा क्यूट असा कप. क्यूट क्यूट आहे, कळालं ना? बस क्यूट आहे. क्यूट. हे लास्ट डे बाय कंटेंट आहे दादा. आदेश, वातावरण वगैरे एवढं मस्त झालेलं आहे. हो, आपण खूप आलेलो पण भारी आहे, विशाल आहे आपल्यासोबत. तर मला असं वाटतं मस्त कांदा भजी आणि कडक चहा बनवायचा का? येस, बनवू शकतो आपण. एक नंबर. चलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर आज आपण आलेलो आहोत आदेशकडे आणि आदेश आज आपल्याला छान असे गरम गरम भजी बनवणार आहे, क्रिस्पी भजी, आणि ते पण कांदा भजी असणार आहेत. तर आदेश, काय तुला सांगायचं या रेसिपी बद्दल, काय वाटतं तुला? रेसिपी बद्दल नागेश, हे बघ, आपण भजी बनवणार आहे आणि एकदम कुरकुरीत असे कांदा भजी बनवणार आहे. तर बऱ्याच लोकांचे भजी जे आहेत ते कुरकुरीत होत नाहीत. ओके. म्हणजे एकदम सॉगी किंवा असे जाड वगैरे असे होतात, बरोबर. किंवा असं पीठ थोडंसं आतमध्ये जास्त प्रॉपर फ्राय होत नाहीत. तर आपण आहे ना, कसे करायचे सिक्रेट रेसिपी सांगतो. नाही मग भारी असणार आहे काहीतरी. म्हणजे मी हे पहिल्यांदाच ऐकतो की पाण्याचा उपयोग न करता आपण ते भजी बनवणार आहेत, कांदा भजी बनवणार आहेत. म्हणजे हे जरा जबरदस्त विषय असणार आहे काहीतरी, आणि तो बघायला मला असं वाटतं की मजा येणार आहे. आणि कांदा भजीसाठी कांदा कसा कापला पाहिजे ते पण आपण दाखवू. हे बघा, आता हा पूर्ण कांदा, ह्याची साल काढून घेतलेली आहे प्रॉपर. आता ह्याला आपल्याला असं करायचं आहे अर्धा. ठीक आहे, बरोबर अर्धा भाग करून घ्यायचा कांद्याचा. बरोबर. हे जे ह्याचं स्टेम आहे हे काढून घ्यायचं. स्टेम नाही म्हणत आपण, सॉरी, ह्याला मुळाकडचा जो भाग असतो तो थोडासा काढून घ्यायचा, कट करून घ्यायचा. म्हणजे ह्याला ते सगळं चिटकून असतं पूर्ण, ज्या पाकळ्या आहेत त्या कांद्याच्या. ते खूप छान असे मस्त बनत, क्रिस्पी येतो, एकदम छान येतो भजे बनत. आणि साईज सगळ्यांची सेम होते. आता मी तुम्हाला ह्याचं काय करायचं ते पण सांगतो. आधी आपण असा कट करून घेऊ सगळा कांदा एकदम. आता हे व्हिडिओसाठी आपण हळूहळू कापतो, पण तुम्ही असं नंतर फास्ट पण कापू शकतो. हो पण नागेश. बरोबर. आणि आदेश, मला आणखी एक क्वेश्चन आहे की आपण सिंहगडला वगैरे गेल्यानंतर आपण एक भजे खातो, तर ते आय थिंक खेकडा भजे असतात, राईट? हो. मग त्या भज्यामध्ये आणि ह्या भज्यामध्ये काही फरक आहे का? की नाही, त्या आपण टाईपचेच खेकडा भजीच बनवणार. खेकडा भजीच बनवणार आहे. कारण कसं आहे, खेकडा भजीच क्रिस्पी होतात एकदम जास्त. ओके. त्याला कांद्याचं प्रमाण भरपूर जास्त असतं खेकडा भज्यामध्ये. आपण आता किती प्रमाण घेतलेलं आहे कांद्यांचं? आता 4 कांदे घेतलेत मोठे आपण. ओके. म्हणजे 3 लोकांसाठी भरपूर होतील भजी. आपला लास्टचा कांदा राहिलाय कट करायचा. सगळा कांदा आपण ह्यात टाकून सुट्टा करून घेऊ. कांद्यामध्ये ना खूप जास्त पाणी असतं त्याच्या स्वतःमध्येच. त्यामुळे जर तुम्ही खेकडा भजी करणार आहेत तर कांदा भजीमध्ये सेपरेट पाणी टाकायची गरज नाही पडत. आता ह्यातलं पाणी आपल्याला बाहेर काढायचं. पाणी बाहेर काढायसाठी काय करायचं नागेश, मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये भरपूर. हे बघ, मीठ आहे, हे मीठ आपण टाकून घेऊ. म्हणजे विशाल, आपल्याला कसं आहे, आपण खेकडा भजी बनवतोय पण ते विदाऊट पाणी, म्हणजे पाणी न टाकता, नाही का? म्हणजे विशालची ही थोडीशी इथे एंट्री झालेली आहे. जास्त तिखट आहे चटणी, ते आपल्याप्रमाणे आपण टाकायचं. म्हणजे किती जास्त तिखट आहे, तिखट किती टाकायचं, तुम्हाला तिखट किती लागतं त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये ते तिखट टाकू शकता. आपण टाकलेलं आहे तिखट. राईट. हे बघ, कोथिंबीर टाकतोय. येस. कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते. तर आपण बेसन टाकून घेऊ. आता कांद्याला पाणी सुटल्यामुळं काय होतं, बेसन जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं बेसन. म्हणजे ह्याचं जे पाणी आहे ते पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेईल एवढं बेसन आपण टाकतोय ह्याच्यात. ओके. हे बघ, आता पाणी न टाकता तू बघ, ह्याला बघशील तर हे बघ, ऑलरेडी त्या कांद्याचं पाणी किती सुटलं. पाणी टाकायची गरज नाही लागत. तर ह्या केसमध्ये पेटून घ्यायचं नागेश आपल्याला. आता तेल ओतून घेऊ नागेश आपण यात. तेल गरम झालेलं आहे नागेश. आता आपण भजी सोडू. आता भजी सोडायची पण टेक्निक आहे. ओके. तू इकडे जवळ, मी तुला दाखवतो. हे बघ, आता कसं होतं, मोस्ट ऑफ लोक असं जाड भाजा सोडतात. असं जाड नाही सोडायचं, त्याला असं पसरायचं खेकडा भजीला, आणि
थोडे गॅप ठेवायचे असे कांद्यामध्ये सोडताना, म्हणजे तो पसरट होतो आणि व्यवस्थित फ्राय होतो. आता आपण हा सोडतोय, ते ज्यावेळेस भजी होतील त्यावेळेस तुला दिसेल ते टेक्स्चर त्याचं. बरोबर, आनंद घेऊ द्या आम्हाला. एक एकच भाज्याचा आनंद घ्या तुम्ही, जास्त भाज्याचा नका घेऊ. खूप मजा येत असणार आहे गाईज. वाव, आय कॅन फील दॅट फ्रॉम नागेशला आम्ही शूटिंग करायला लावलंय आणि आज आम्ही मला खातोय. पण कसं वाटतं कसं विशाल? कसं वाटलं विशाल? मजा आली का नाही? आणि हा इकडे पहा, इकडे सगळं असं मस्त व्ह्यू खाली नाही का, मस्त असं छान आपलं view. गुलाबाची फुलं दाखव. हे हा ते दाखवलं ना आपण. आणि हे असे छान फुलं वगैरे, मस्त गॅलरी, खूप छान असे भजी दिसत आहेत. आणि त्यामुळेच मी असं ठरवलंय मला की कंट्रोल होत नाहीये. कंट्रोल म्हणजे काय, हे बघा ना, हे क्रिस्पीनेस बघा तुम्ही ह्याच्यात, खूपच मजा येणार हा. आणि त्यामुळं मी असं खाऊन दाखवतो तुम्हाला, खूप खाऊन सुंदर दाखव. मजा. एक नंबर, म्हणजे जस्ट ऑसम. मिरची पूर्ण मिरची असं खायची. आणि ह्या साध्या मिरच्या नाही, नंबर. एकदम तसल्या हिरव्या तिखट मिरच्या असतात ना. मजा आला काय. तर काय करा, तुम्हाला जर चॅनल आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता संपलीत भजी. एक राहिला ना मग एक बघ खायचं, एक 2 मिनिटं. तुला चपाती नाही ठेवायची विषय आधी? मला अर्धी माझं एक राहिलंय ना. हां, हे पण घेऊ का मग? संपलं तुला का? नागेश आता भजी मस्त खाऊन झालेत. कडक चहा प्यायचा आहे नागेशला. तर आता कडक चहाची टेक्निक सांगतो तुला. कडक चहा कसा होतो, तर पूर्ण दुधाचा चहा नाही करायचा. काय करायचं, मस्त असं कडक पाणी टाकायचं. असं झालं पाहिजे पाणी. कडक आहे पाणी. गरम झालं पाहिजे जास्त. आता कडक पाण्यामध्ये नाही, पाण्याने काय होतं, चहा पावडर जास्त उकळती. ओके. जेवढी दुधात नाही उकळत ना, तेवढी पाण्यामध्ये चहा पावडर जास्त उकळती. जेवढे कप आपल्याला करायचे तेवढे कप आपण टाकणार आहे चहा पावडर. मस्त. आणि कसं आहे, आपण आता चहा वगैरे बंदच केलेला, पण आज जरा आता सगळे आज असा म्हणून मूड झाला जरा चहा प्यायचा. Yes. आणि त्यात कांदा भजी खाल्लेत, थोडस तिखट आणि गोडचं कॉम्बिनेशन, आणि असा कडक चहा. तर ह्याच्यामध्ये आपण आलं टाकणार आहे किसून. आल्याचा काय आरोमा असतो जबरदस्त चहा. म्हणजे आदेश, मी ना एक असं रील पाहिली होती, त्यात त्यांनी सांगितलं होतं की एखाद्या मित्रांनी एवढं पण हुशार नाही व्हावं की तो आपल्याला परत चहाचे हानिकारक, म्हणजे चहा किती हानिकारक आहे हे सांगेल. नाही का? म्हणजे असं पण आहे की पाऊस येतोय, छान वातावरण झालंय, चहा पिलाच पाहिजे. नागेशने त्याच्यासोबत हे खायला आणलेलं आहे, टोस्ट. तुटी फुटी मैद्यापासून बनलेलं. ते पण थोडस अनहेल्दी आहे, पण वेट वाढते तरी पण नागेश असलं खायला प्रेफर करतो. येस. नाही, मी बंद केलेलं आहे आदेश, मी तुमच्यामुळे आणलंय फक्त. ठीक आहे. येस. तर आता ह्याला छान उकळून घेऊ नागेश आपण. हे जे आले ना त्याच्यामध्ये मस्त पैकी आपण असं हे बघ, हे असं दूध टाकायचं. कसं, हे असं लांब हे काय असं वरतायचं. दूध सांडलेलं आहे आपल्याला, असं तरी सगळं पुसापुशी करावं लागेल परत. डॉलीच्या वाल्याची कॉपी असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही डॉलीच्या करायचं असलं तरी थोडस विचार करून करा, नाही तर घरी मार खाताना मम्मीचा, नाही तर तुम्हाला पत्नी असेल तर त्यांचा. थोडस आपल्याला साफ करायचंय. हा, ते आधी साफ करून ठेवावं लागणार आहे, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता ह्यात आपल्याला साखर टाकायची नागेश. साखर घेतोय आपण. हे आपण पुसून घेऊ पहिले, जे खराब केलेले तेवढं. जरा अस्थेटिक वाटलं पाहिजे ते. सांडलेलं आहे इथं, त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ. त्याच्यामुळे साखर टाकू. साखर टाकलेली आहे 1 चमचा, 2 चमचा. सो लाईक वी आर फोकसिंग ऑन द जिम अँड ऑल दोस थिंग्स गाईज, बट प्रॉब्लेम असा आहे की खायला भरपूर खावं वाटतं, असं ऑइली खावं वाटतं. जे बाहेरच्या गोष्टी आहेत अनहेल्दी त्या गोष्टी खावं वाटतात. पण ज्यावेळेस वेट कमी करायचे त्यावेळेस खूप जास्त त्रास होतो. त्याच्यामुळं लिमिटमध्ये खा. आज चहा आहे नागेश, असा हलवला ना मस्त पैकी, फ्लेवर मिक्स करायचा आपल्याला पूर्ण.
चहाचं कसं आहे, चहा पण करत नाही रे नागेश कधी. मी हार्डली म्हणजे कधीच चहा करत नाही. खूपच कमी वेळा खूप करतो कमी वेळा चहा केलेला आहे. चहा घेतच नाहीत ना आपण, त्यामुळे आहे का. पण असं आहे सगळं. पण ठीक आहे. चहा वतून घेत आहे आपण नागेश. आता परत आपण तसला पराक्रम करणार आहे असं वरती न्यायचं. आपण आपलं निघून जाईल सगळं नॉर्मल ह्याच्यासोबत. आपल्याला टोस्ट खायची, त्यामुळे पूर्ण डीप होण्यासाठी आपण मोठमोठे ग्लास घेतलेले आहेत. नागेशला जरा जास्त चहा देऊ आपण. मला जास्त दे, माझ्या लवकर तब्येत वाढ, मग कमी ते लावलं. नाही असलं ह्यातलं ज्यातलं जास्त तू घेऊ शकतो का, काही विषय नाही. अरे सगळा भुगा आलेला आहे. भुगा आलेला आहे का. ते डेट बघ बरं किती आहे. लास्ट डेट बरीच आहे त्याची, 9व्या महिन्यातली बरं. नाही काय नाही, भुगा होतो त्याचा थोडासा. नाही खालचे चांगले आहेत जरा, वरचं थोडासा होतोच मे बी भुगा. ते काय होतं बस आय थिंक घेऊ शकतो. ठीक आहे. आता हे आपण घेऊन जाऊ मस्त नागेश. विशाल येतोच का रे बाळा इकडे घ्यायला. टिकीवर कप्स. हा तर मग असं झालेलं आहे सगळं. ये नागेश चल बाहेर. चलो विशाल परत एकदा बाहेर जायचं आपण, बाहेर चाललेलं. ठीक आहे, किचन मध्ये घेऊन ये. हा खाली बसायचं का. खाली बसू शकतो बस आपण, ना काही खाली विषय नाही. मस्त. चटई नागेश आपली चटई आणू शकतो तुझी. नंतर असं बस, काही विषय नाही. काय नाही, धुतलेले आपले धुतलेलं आहे मस्त पैकी. मस्त. हा बसा, ये विशाल. विशाल जा, विशाल बस. अरे बस ना. अरे ये ना, अरे ये. अरे बस. अरे जा ना, तुमचा व्हिडिओ काढतो मग येतो आतमध्ये मी. चल चला मग बस असं मस्त पैकी. प्रीमियम रस्क आहे नागेश, प्रीमियम रस्क. ओके इकडे जवळ असा कॅमेरा घेऊन. चहा बाहेर झाला म्हणतोय तो. कोण रे. हा कसं झालं, कसं झालं. एक नंबर. चलो मग मित्रांनो, मी पण चहाचा आस्वाद घेतो. चलो आदेश काय सांगायचं लागतंय? लास्ट एकदा. भाई तुम्ही व्हिडिओ बघत राहा, हा बाकी काय नाही. व्हिडिओ बघत राहा. आवडला तर सांगा आम्हाला कमेंट मध्ये. हा. नाही आवडला तरी बी सांगा कमेंट मध्ये. डिसलाईक करू शकता तुम्ही. आहे का डिसलाईक बटन असतं नाही. हो असतं असतं. हो डिसलाईक करू शकता तुम्ही, काही विषय नाही. पण फक्त रिझन द्या डिसलाईकचं. म्हणजे कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो ना. हा इम्प्रूव्ह करू शकतो. चालेल चलो मग. बाय बाय. बाय बाय. विशाल चहा पे. कशाला म्हणतात विशाल, तर हा चहा आहे तुला म्हणून सांग. पण जो मी बंद करणार आहे आता उद्यापासून, कळलं. आज लास्ट आहे माझ्या चहाचा. आज संडे, मंडेपासून सगळं पौष्टिक. अरे व्हिडिओ फुल पौष्टिक. प्रत्येक व्हिडिओ तू हेच बोल.